मित्रो, आज आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा एका विषयावर माहिती घेणार आहोत. वास्तविक पाहता तसं म्हटलं तर हा विषय अगदी अलीकडच्या काळामध्ये खूपच महत्त्वपूर्ण ठरत चाललेला आहे. कुणीही उठतं तुम्हाला खूप मानसिक ताण आहे, मला खूप टेन्शन आलेलं आहे, मी डिप्रेशनमध्ये जायला लागलेलो आहे, असे खूप आपण शब्दप्रयोग ऐकतो. हे काय कशाचं लक्षण आहे? तर हे लक्षण आहे आपलं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं लक्षण असतं. तुला असं वाटतं की मला खूप काम पडतं. काही वेळा काही लोक आपल्या बॉसबद्दल कुरकुर करत राहतात, माझा बॉस मुद्दामच मला त्रास देतो, किंवा घरात घरातली काही वातावरण असतं ते माझ्या सोयीचंच नाही, सारखे कुरकुर करत राहणं, हे सगळी जी लक्षणं असतात ती साधारणपणे आपलं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं लक्षण असतं. मग हे मानसिक आरोग्य जे काही आपण म्हणतो की ठीक नसण्याचं लक्षण जे आहे, हे मानसिक आरोग्य आहे तरी काय, तिची आपण थोडीशी माहिती तर आपण घेणार आहोत. तिची अगदी पुस्तकी व्याख्या जर असं म्हटलं तर मेंटल हेल्थ इज द फुल हार्मोनियस फंक्शनिंग ऑफ होल पर्सनॅलिटी, ही हॅडफिल्डची व्याख्या आहे. की मराठीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाचे सुसंवादी कार्य होय. आता ही पुस्तकी व्याख्या आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे कोणतंही कार्य करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही, चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही, आणि आपण सहजपणे वावरतो, चार चौघात मिसळतो, आनंदी राहतो. हे जे सगळे लक्षण असतात साधारणपणे ही मानसिक म्हणजे तुम्ही मानसिक आरोग्य तुमचं चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नसते. तर मानसिक आरोग्य म्हणजे तरी काय शेवटी, तर चार चौघामध्ये अत्यंत ताणविरहित राहणं, आनंदी राहणं, कोणत्याही प्रकारच्या आपल्या ज्या काही नैसर्गिक प्रवृत्ती असतात त्या दाबूनही न टाकता आणि सामाजिक घातक किंवा ज्याला समाज मान्य नसलेल्या पद्धतीनं व्यक्त न करता समाज मान्य पद्धतीनं व्यक्त करतो. उदाहरणार्थ राग असेल, लोभ असेल, मोह, माया, हे जे षड्रिपू आहेत त्यांचंसुद्धा जे काही उन्नयन आहे, याचं उन्नयन होणं, हे म्हणजे मानसिक आरोग्य होय. आता हे मानसिक आरोग्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात, तर दोन प्रमुख घटक असतात. एक म्हणजे अनुवांशिक घटक आणि परिस्थितीजन्य घटक. तर अनुवांशिक घटकामध्ये पहिला म्हणजे शारीरिक किंवा जैविक घटक किंवा बायोलॉजिकल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण बायोलॉजिकल कंपोनंट किंवा फॅक्टर्स म्हणतो. याच्यामध्ये काय येतं पहा, तर आपली शरीरयष्टी असते आणि ह्या शरीरयष्टीबरोबरच काही अनुवांशिक अशा काही बाबी आपल्याला आपल्या आईवडिलांकडून म्हणा किंवा आपल्या पूर्वजाकडून मिळालेले असतात. बऱ्याच वेळेला ज्याला आपण काय म्हणतो थोडंसं वेड म्हणा किंवा मानसिक आजार असतील काही लोकांच्या, तर ते आजार देखील, काही आजार, सगळे नव्हे तर काही आजार हे अनुवांशिक असतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचले म्हणजे त्या पुढच्या पिढीपर्यंत देखील ते पोहोचत असतात. अशा काही गोष्टी असतात. हे जैविक घटक असतात. लक्षात घ्या. शारीरिक घटक असतात. तुमची शरीरयष्टी जी असते, शरीरयष्टी जर ठाकठीक नसेल तर त्याचाही परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. शारीरिक आरोग्यावरही होतो आणि शारीरिक आरोग्याचा पुन्हा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असतो. म्हणजे अगदी कमी उंची असणं एकदम, किंवा एकदम उंच खूप असणं, एकदम खूप जाड असणं, एकदमच पातळ असणं, या सगळ्या गोष्टी, किंवा आणखी काही शारीरिक व्याधी म्हणतो आपण त्याला, ते व्याधी असणं, ह्याचाही परिणाम आपल्या ह्या आरोग्यावर होत असतो. म्हणजे ॲक्च्युली तसं तो होतं शारीरिक आरोग्यावर, आणि शारीरिक आरोग्यावरून त्याचा परिणाम होतो मानसिक आरोग्यावर. म्हणजे कसं होतं पहा की खूप काही समजा आपल्याकडे काही व्याधी असेल, आजार असेल, तर मग आपण कुठल्याही गोष्टीत ते काम टाळाटाळ करायला लागतो. समजा आपली क्षमताच नसेल, शारीरिक क्षमताच नसेल एखादं काम करण्याची, आणि आपल्याला ते काम करावं लागत असेल, तर मग आपण थोडंसं टाळाटाळ करणं, चिडचिड करणं, आणि मग ह्या चिडचिडीतून ते सगळं चिडचिड वाढत जाते आणि तुमचं मानसिक आरोग्य आहे हे बिघडत जातं. आता या ठिकाणी मानसिक घटक कोणते असतात पहा, जसे मी म्हणत मला की आपल्या पूर्वजाकडून काही अनुवांशिक बाबी जसे काही असतात, तसेच काही गोष्टी अशा असतात की ज्या बुद्धिमत्ता ही गोष्ट आहे, ही आपल्याला आपल्या पूर्वजाकडून मिळालेली असते. अनुवांशिक बाब आहे बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्तेचा देखील मानसिक आरोग्य, चांगली बुद्धिमत्ता असेल तर निर्णय घेणं सोपं पडतं, सहजपणे आपण निर्णय घेतो, परिस्थितीला ॲडजस्टमेंट करणं किंवा त्याला समायोजन साधणं हे सोपं होतं, आणि त्यामुळे व्यक्तिमत्व जे काही जे असतं तुमचं ते निरोगी राहण्यासाठी मदत होते. म्हणजे कसं होतं पहा की आपण शेवटी बुद्धिमत्तेची व्याख्या करतानाच अशी करतो ना, बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय, शेवटी ॲडजस्टमेंट करण्याची पॉवर, महत्त्वाचं म्हणजे समायोजन साधण्याची क्षमता,
ही बुद्धिमत्ता. म्हणजे समाजाने जर साधता येत असेल आपल्या परिस्थिती, कुठलीही नवीन परिस्थिती असेल, कुठल्या नवीन समस्या असेल, त्या कुठल्याही ताण न घेता सोडता येत असतील तर मग काही प्रॉब्लेम्स येत नाही. मानसिक आरोग्य बिघडायचं काही कारण राहत नाही. मग बुद्धिमत्ता असेल, काही ॲप्टिट्यूड असतात पहा, जन्मजात काही गोष्टी असतात, तर ह्या ज्या वृत्ती असतात की मानसिक घटक असतात, तर ह्या घटकांचा देखील आपल्या मानसिक आरोग्यावर निश्चितपणे परिणाम होत असतो. म्हणजे आता काही घटक असे असतात पहा की जे जन्मजात नाहीत, परंतु जे जन्मजात गोष्टीशी हळूहळू पुढे जोडले जातात. जसं मी मला की ॲप्टिट्यूड हा तसं बाय बर्थ घटक असतो, परंतु आपण नंतर तो थोडासा विकसित करू शकतो. बुद्धिमत्ता जी आहे ती बाय बर्थ मिळते आपल्याला. पण आता अलीकडे आपण असं म्हणतो की बुद्धिमत्ता काही जरी असली तरीसुद्धा आपण बाकीच्या गोष्टींना आपण ह्या परिस्थितीवर मात करू शकतो. परंतु काही असो पण मानसिक घटक हे सुद्धा आपल्या ह्याच्यावर परिणाम करत असतात. निश्चित थोडा ताण पडतो. समजा अशी कल्पना करू आपण की आपल्याला बुद्धिमत्ता कमी आहे, मग आपल्याला जगताच येत नाही का? मग मानसिक आरोग्य आपलं बिघडणारच आहे का? नाही. आपल्याला ॲडजस्टमेंट करताच येणार नाही का? येते. थोडे जास्त कष्ट पडतात. एखादी गोष्ट कमी असली आपण वेगळ्या मार्गाने भरून काढतो, एवढंच. पण तेव्हा थोडासा ताण वाढतो, इतकंच. दुसरे जे घटक असतात ते म्हणजे परिस्थितीजन्य घटक. ही जे मानसिक घटक जे असतात, अनुवांशिक घटक जे आहेत ना, ह्याच्यामध्ये आपण फार नाही बदल करू शकत. आपण बदल करू शकतो म्हणजे काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात थोडंसं बदल करू शकतो, परंतु फार मोठ्या प्रमाणात बदल आपण करू शकत नाही. मात्र परिस्थितीजन्य घटक आहे. आता हे फार आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. ते मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे परिस्थितीजन्य घटक. तर सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? हे कुटुंब. ज्या कुटुंबात आपण राहतो त्या कुटुंबातलं जे वातावरण असतं, त्या वातावरणाचा परिणाम निश्चितपणे तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्या कुटुंबातलं वातावरण जर आनंदी असेल, मनमोकळं असेल, तर निश्चितपणे त्याचा एक सकारात्मक परिणाम त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होतो, त्याच्या मानसिक आरोग्यावर होतो. हा जो कौटुंबिक जो सपोर्ट असतो ना, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, कौटुंबिक आधार फार महत्त्वाची गोष्ट असते. समजा आपण अशी कल्पना करू की एखादा ऑफिसर आहे किंवा ऑफिसमध्ये काहीतरी कामात थोडंसं तर त्या जबाबदारी जास्त टाकल्यामुळं मला किंवा आणखी काही गोष्टीमुळे थोडासा त्याला त्रास झालेला आहे आणि तो घरी आलेला आहे. आणि घरी आल्यानंतर काय होतं पहा की घरी आल्यानंतर सुद्धा घरातलं वातावरण जर चांगलं नसेल, घरातही चिडचिड असेल, आणि मग काय होतं की त्याला कुठंच स्वास्थ्य मिळत नाही आणि मग तो चुकीच्या मार्गाने देखील करायला जाण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळेला काय असायला हवं असतं, तर कुटुंब जे असतं ते कुटुंब जे आहे त्या कुटुंबाचा त्याला आधार मिळावा लागतो मानसिक. ठीक आहे, ऑफिसमध्ये जरी समजा ते चिडचिड झाली असेल तर घरी आनंदी वातावरण असेल तर ते थोडंसं दुःख म्हणा किंवा ती अडचण म्हणा किंवा तो प्रसंग म्हणा तो थोडासा विसरी पडतो. आणि त्यामुळं तिथला जो त्याचा मानसिक ताण असतो तो ताण रिलीफ होण्यासाठी, कमी होण्यासाठी या कुटुंबातल्या वातावरणाचा परिणाम होतो. का हा जो कुटुंबातला महत्त्वाचा म्हणजे विशेषतः आता पुरुष आणि स्त्री आपण असे घेतले किंवा नवरा बायको म्हणून किंवा पती पत्नी आपण असा विचार केला तर ही जे स्पाऊस असतात एकमेकांचे जोडलेले असतात, ह्यांनी एकमेकाला सपोर्ट करणं फार आवश्यक असतं. त्याचा खूपच परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की पुरुष जो असतो तो बऱ्याच वेळा पुरुषी अहंकार त्याच्याकडे जास्त असणे शक्यता असते. आणि हा अहंकार दोन्ही धोक्याची गोष्ट कशी असते, त्या अहंकाराला फार फुंकर घालणं ही चुकीचं ठरतं त्या स्त्रीकडून किंवा त्या पत्नीकडून. किंवा तो जो अहंकार आहे तो चिरडून टाकणं, तो नष्ट करणं हेही चुकीचं ठरतं. आणि म्हणून त्या स्त्रीला खूपच महत्त्वाची अशी भूमिका बजावावी लागते की त्याचा पुरुषी अहंकारही दुखावला जाता कामा नये, परंतु त्याचबरोबर पुरुषी अहंकार फार फुलवलाही जाता कामा नये, कारण तेही फार धोक्याची गोष्ट असते. हे जसं खरं तसंच या उलटही देखील आहे. आता आपण फार तर स्त्री पुरुष असाही फरक करत नाही, खरं आहे. स्त्रीच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं. लक्षात घ्या, एखादी स्त्री असते, कर्तव्यवान स्त्री आहे, आणि त्या कर्तव्यवान स्त्रीला जर त्या पुरुषाकडून सपोर्ट मिळाला नाही की किंवा नाही तुला काय कळत नाही असं जर आपण प्रत्येक म्हणत राहिलो, कुठल्याही निर्णय प्रक्रियेत तिला आपण भाग घेऊ दिला नाही आणि तुला काही कळतच नाही असं जर आपण करतो राहिलो तर निश्चितपणे त्याची मानसिक अवस्था हळूहळू बिघडत जाते. आणि म्हणून हे जर व्हायचं नसेल तर कुटुंबातलं वातावरण हे खूपच महत्त्वाचं असं ठरतं. तर सामाजिक घटक कोणते असतात, तर ज्या ठिकाणी तुम्ही राहत असता, ज्या ठिकाणी वावरत असता, मग ते ऑफिस असेल, घर असेल, आसपासचा परिसर असेल, या समाजातल्या घटक असतात. ह्या घटकाचा देखील परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतात. काय होतं पहा बऱ्याच वेळेला की आपला शेजार पाजार जो आहे, आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातल्या माणसांची साधारणपणे काय मानसिकता आहे,
आणि आपली स्वतःची काय मानसिकता आहे. जर ते चुकीच्या पद्धतीचे लोक असतील, आपल्याला नाईलाजाने राहावं लागत असेल, तर त्याच्या एक कायम आपल्या मनावर दडपण येत जातं, किंवा त्याला काय म्हणूया की असं एक प्रकारचा ताण येत जातो की असं काही आपलं चुकतं आहे, किंवा हे सगळे लोक आहेत, हे काय आपलं ह्यांचं काही जुळत नाही. आणि मग एक एकारलेपण म्हणा, किंवा थोडंसं एकलकोंडेपणा यायला लागतो. आणि हा एकलकोंडेपणा किंवा एका बाजूला जाणं म्हणा, किंवा आयसोलेशन होणं म्हणा, हे सुद्धा मानसिक आरोग्यावर वाईट असा परिणाम करत असतं. तसंच आर्थिक घटक मी नेहमी सांगत आलो. अलीकडं तर काय झालेलं आहे आपल्याकडं की आर्थिक बाबतीत की लोकांना म्हणजे कदाचित माझी चूक असेल, पण मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला आपल्याकडं निदान अर्थसाक्षरता फार कमी आपल्याकडं. म्हणजे काही वेळा पैसा कसा मिळवावा हे काही लोकांना कळत नाही. ज्या लोकांना पैसे मिळवावा हे कळतं, अर्थात मी चांगल्या मार्गाने म्हणतो की ते जेव्हा पैसे मिळवावा हे कळतं, ते पैसा कसा साठवावा कळत नाही, कसा वाचवावा कळत नाही, आणि कसा गुंतवावा कळत नाही. आणि हे कळत नसल्यामुळं त्याचबरोबर खर्च कसा करावा हेही कळत नाही. मग खर्चाचे प्राधान्यक्रम कळत नाहीत, आणि मग वेडावाकडा खर्च करणं, वेड्यावाकड्या मार्गानं पैसा मिळवणं, असे प्रकार होतात. आणि त्याचा एक चुकीचा परिणाम म्हणा किंवा काही परिणाम आहे तो तुमच्या काय येतो. एक उदाहरण सांगतो मला. आपलं उत्पन्न किती आहे, आपण वस्तू आपल्याला घरात घ्यायची आहे, समजा टी व्ही घ्यायचा आहे घरात, अशी आपण कल्पना करूया. ठीक आहे ना, आवश्यकता आहे, आपलं साधारणतः मध्यमवर्गीय आहोत आणि आपल्याकडं आपलं उत्पन्न मर्यादित आहे. ठीक आहे, आपल्याला दूरदर्शन बघायला पाहिजे, मला मान्य आहे. पण मग आपण प्लाझ्मा टी व्ही घ्यायला पाहिजे का? कर्ज मिळत आहे बरोबर आहे, पण घेतला पाहिजे का तो? गरज आहे का त्याची? 1,00,000 रुपये खर्च करायचा का त्यासाठी? हे गोष्ट कळत नाही. आणि मग आपण ते घेतो, काही वेळेला प्रेशरमुळं खोट्या प्रतिष्ठेसाठी करतो, आणि मग त्याचा एक ताण पडायला लागतो मग सगळ्या तुमच्या त्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या मानसिक आरोग्यावर. आणि मग आरोग्य हळूहळू बिघडत जातं, चिडचिड वाढत जाते, घरातल्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळत नाहीत, आणि आपण नाही त्या गोष्टीवर आपण खर्च केलेला असतो. आणि अशा पद्धतीनं त्याची एक आर्थिक ओढाताण सुरू होते, आणि त्याचा एक चुकीचा परिणाम सगळ्या तुमच्या त्या मानसिक आरोग्यावर होत जातो. तसेच असुरक्षितता, म्हणजे ही असुरक्षितता वेगळ्या प्रकारची असते. भावनिक असुरक्षितता असू शकते, आर्थिक असुरक्षितता असू शकते, आणि सामाजिक असुरक्षितता असू शकते. बऱ्याच वेळा काय होतं मग अशी म्हणलं की आता अलीकडे काय झालं की मी प्राध्यापक असल्यामुळं, आणि माझे संबंध ह्या विशेषतः शाळा कॉलेजच्याच लोकांशी असल्यामुळं ही उदाहरणं माझ्यासमोर येतात नेहमी. अलीकडे विनाअनुदानचं जे तत्त्व सुरू झालं, आणि मी पाहतो की ह्या प्राध्यापकांना किंवा त्या शाळेतल्या शिक्षकांना, विनाअनुदानमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना, प्राध्यापकांना वेळच्या वेळा पगार मिळत नाही. उद्या आपली नोकरी आहे का नाही हे माहीत नाही. इव्हन खाजगी इंडस्ट्रीमध्ये, प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ते अशी अलीकडे परिस्थिती आहे की त्याला माहीत नाही की आपली उद्या नोकरी टिकणार आहे का नाही. ते आत्ता पगार मला चांगला मिळतो आहे, पण उद्या मला मिळणार आहे की त्याला माहीत नाही. आणि अशा प्रकारे असुरक्षितता मग त्याला सारखी सतावं लागते, आणि मग त्याचा परिणाम असा त्याच्या मानसिक आरोग्यावर होत जातो. जसे ही आर्थिक असते, तशी भावनिक असुरक्षिततासुद्धा असते, सामाजिक असुरक्षितता असते. विशेषतः आपण पाहतो किंवा विशेषतः अल्पसंख्याक गट असतो, समाज असतो, एखादी गल्ली असते, आणि सगळ्या विशिष्ट एका समाजाची असते, ना आपण एखादा दुसरा गट येत असला त्यालाच भीती वाटायला लागते की आपल्या ह्यांचा काय त्रास तर होणार नाही ना. हे तर नेहमीच आपल्याला आढळतं की हा जो, आणि सारखं असं वाटतं की नाही आपण वेगळे आहोत, आणि आपल्याला भिवून राहायचं, ज्याला म्हणतो आपण की दिवा भीतासारखं जगणं. अशा प्रकारची मानसिकता त्याची घडते, आणि त्याचं व्यक्तिमत्व किंवा संपूर्ण मानसिक आरोग्य हे बिघडायला लागतं. नंतर मानसिक संघर्ष, आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर परिणाम जे करणारे घटक त्यात मानसिक संघर्ष काय असतात ते काय मी असं म्हणतो की सायकोलॉजीमध्ये सांगितलं जातं 3 प्रकारचे संघर्ष. एक म्हणजे हवे संघर्ष, म्हणजे बऱ्याच वेळा काय लोकांना असं वाटतं की मला हेही पाहिजे, मला तेही पाहिजे. काही गोष्टी अशा असतात लागतात की तुम्हाला त्यात एक पाहिजे असेल तर दुसरी मिळू शकत नाही. कधी मिळेल असं सांगता येत नाही, मिळणार नाही असंही नाही, पण मिळेलच असं सांगता येत नाही. पण तुम्हाला दोन्ही गोष्टी एकाच वेळा पाहिजे असतील तर ते कदाचित शक्य होत नाही. अगदी मी असं नेहमी उदाहरण सांगतो की विशेषतः आमच्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये मला आमचे काही मित्र वगैरे आज काही ठिकाणी जायचा प्रसंग आला, मुलगी पाहिजे जायचं आहे आपल्याला, किंवा लग्न जमवायला जायचं आहे, त्यावेळेला मग कसं विचारलं की मुलगी सुंदर पाहिजे. ठीक आहे, मग मुलगी सुंदर पाहिजे एवढीच ना? नाही सर, मग ती नोकरी करणारी पाहिजे. दोन्ही कसं मिळेल तुला? ती शिकलेलीही पाहिजे, ती बुद्धिमानही पाहिजे. बरं, शिकलेली असेल तर ती नोकरी करणं अपेक्षित आहे, तर तुला ती गृहकृत्यदक्षही पाहिजे. तर हे सगळंच कसं असेल?
तर हवी एकाच वेळा दोन गोष्टी होणार नाही. काही वेळेला ती गृहकृत्य दक्ष तरी असू शकेल किंवा मग चांगली ज्याला काय म्हणतो आपण चांगली नोकरी करणे असू शकेल, चांगली ज्याला काय म्हणतो आपण तिचं करिअर ओरिएंटेड असे असेल. तर दोन्ही गोष्टी एकाच वेळा आपल्याला असं करणं आणि मग तुम्ही असं जर अपेक्षा ठेवली तर मग गोंधळ उडतो आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत जातो. दुसरा एक संघर्ष असतो हवे नको संघर्ष. मला हे पाहिजे पण ते नको. म्हणजे काही वेळा काय असतं पहा की एखादी गोष्ट घेतली की त्याच्याबरोबर त्याच्या परिणामी तेच आपल्याला घ्यावेच लागतं. जसं आपण म्हणतो ना की हक्क पाहिजे असली कर्तव्य आहे तुम्हाला त्याच्यावर जोडलेलं असतं, तसं काही प्रकार असतो काही वेळेला. की कसं पहा की सरकारी नोकरी तर मला पाहिजे का, तर सुरक्षितता असते सरकारी नोकरीमध्ये, स्वास्थ्य असतं, पण त्याचबरोबर नोकरी त्या ठिकाणी बदली पण असते. पण असं मग चालणार नाही तुम्हाला. मग तुम्ही काय म्हणता की नाही मला सरकारी नोकरी पाहिजे पण मला बदली नको, असं कसं चालेल तुम्हाला? असं नाही चालणार ना. सरकारी नोकरी म्हटलं की तुम्हाला या गोष्टी गृहीत धरावं लागेल. किंवा आपल्याला प्रसिद्धी पाहिजे पण मला माणसांचा त्रास नको, आमच्या घरी सारखे माणसांनी मला चालणार नाही पण प्रसिद्धी मात्र पाहिजे, असं कसं होईल तेव्हा? या दोन गोष्टी एकाच वेळा होत नाहीत ना. म्हणून हा एक प्रकारचा संघर्ष आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग तो कन्फ्लिक्ट जो आहे तो तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतो. किंवा उच्च पद पाहिजे मला, काय उच्च पद पाहिजे मला पण मला जबाबदारी नको, असं कसं चालतं आहे तेव्हा? असं नाही होत. लक्षात एक उच्च पद घ्यायचं म्हणजे तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते अशा अर्थानं. तर हे जे संघर्ष असतात लक्षात घ्या की हे पाहिजे ते नको, हा ज्याला आपण हवे नको संघर्ष असं म्हणतो. किंवा मग दुसरा जो असतो शेवटचा तो नको नको हवे नको नाही, तो शेवटचा आहे तो नको नको संघर्ष आहे. तर नको नको म्हणजे काय, पण मला काहीच नको, म्हणजे मला ती जबाबदारी नको आणि मला ते पैसे नको किंवा मला फार मोठी या ठिकाणी पैसेही नको आणि सुखही नको, मला लग्नही करायला नको आणि ती जबाबदारी पण नको. अशा पद्धतीचा देखील एक प्रकारचा संघर्ष असतो. त्याला आपण नको नको संघर्ष, हवे नको नाही शेवटचं थोडंसं चुकलं आहे, नको नको संघर्ष असा असतो तो. तर हा जो नको नको संघर्ष, तर हे जे तिन्ही प्रकारचे संघर्ष आहेत, तर हे संघर्ष आहेत हे देखील आपल्या मानसिक आरोग्यावर अत्यंत प्रतिकूल असा परिणाम करतात. मग आता चांगल्या मानसिक आरोग्यासाठी उपाय काय? आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल आपल्याला? तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य चांगलं ठेवणं. लक्षात घ्या, चांगलं शारीरिक आरोग्य ठेवण्यासाठी मी म्हणलं तुम्हाला की आपल्या अनुवांशिक ज्या गोष्टी मिळाल्या ते मिळाल्या, ते ठीक आहे, ते काही आपण बदलू शकत नाही. परंतु आपल्या हातात काय आहे मग? मला माझी मिळालेली उंची, मला मिळालेला रंग, माझा शरीर बांधा, हे सगळं मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेलं आहे. परंतु ते नीटनेटकं ठेवणं हे आपल्या हातात आहे. त्यासाठी व्यायाम करणं वेळच्या वेळेला, की तुमचं जे काही खाणंपिणं असतं ज्याला म्हणतो आपण ते पौष्टिक खाणं आहे, ते पौष्टिक खाणं चांगलं ठेवणं, वेळच्या वेळेला विश्रांती घेणं, झोप घेणं, हे ज्या गोष्टी आपण जर शारीरिक आरोग्यात चांगल्या ठेवल्या तर त्याचाही निश्चितपणे चांगला परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. मी म्हणलं तुम्हाला जर चांगलं शारीरिक आरोग्य राहिलं नाही तुमचं, साधी गोष्ट आहे पहा, आपली झोप झाली नाही पुरेशी तर आपण चिडचिड करायला लागतो, हा जो प्रकार असतो. आणि म्हणून की चांगलं शारीरिक आरोग्य असलं की आपण मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते. म्हणून आपण आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवलं, शारीरिक आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. म्हणजे वेळच्या वेळेला व्यायाम करणं, चांगल्या स्वच्छताविषयक सवयी बाळगणं, त्याचबरोबर मी म्हणतो तुम्हाला नियमित व्यायाम असेल, नियमित झोप असेल, विश्रांती असेल, ह्या गोष्टी केल्या तर मग बऱ्याचशा गोष्टी आपल्या सोप्या होतात आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते. आणि चांगलं शारीरिक आरोग्य राहिलं की मानसिक आरोग्य चांगलं राहायला त्याचा उपयोग होतो. ते कौटुंबिक आधार मी थोडासा मगाशी उल्लेख केलाच होता मी, पण पुन्हा मी सांगतो की कौटुंबिक आधार किंवा ज्याला फॅमिली सपोर्ट ही फार महत्त्वाची गोष्ट असते. लक्षात घ्या की घरामधलं वातावरण जे आहे हे अत्यंत प्रसन्न असलं पाहिजे, सहकार्याचं असलं पाहिजे. जे काही घरातले जे व्यक्ती असतात एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, एकमेकाला ज्याला केअरिंग ॲटिट्यूड म्हणतो आपण, म्हणजे काळजी वाहू किंवा वृत्ती, काळजी केली पाहिजे, एकमेकाची केअर केली पाहिजे. तर हा जो काही प्रत्येकाच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला, असं जर घरातलं वातावरण असेल तर मग निश्चितपणे तुम्हाला फॅमिली सपोर्ट मिळतो आणि त्याचा उपयोग कुठल्याही ते घरात जेवढे मेंबर असतील प्रत्येकाचं मानसिक आरोग्य राहायला चांगलं राहायला मदत होते. बऱ्याच वेळा होतं काय पहा, आपण काय करतो घरामध्ये, एक तर आपल्याकडं आता अलीकडं तर आपल्याकडं छोटंसं कुटुंब झालेलं आहे, जी नवरा बायको 2 मुलं असेच आहे. काही वेळेला ॲटोक्रेटिक देखील काही ठिकाणची पुरुषी वृत्ती असते आणि त्यामुळं बाकीच्या घरातल्या काही किंमत नसते, ही चुकीचे लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, न्याय प्रक्रियेमध्ये, तुमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, ह्या सगळ्यांना सामावून घेणं,
हे जर घेतलं, साधी गोष्ट असते पण त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होत असतो, लक्षात घ्या. आणि मग अशा पद्धतीने आपण वातावरण ठेवलं घरामध्ये, एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण ठेवलं, तर निश्चितपणे मानसिक आरोग्य चांगलं यायला उपयोग होतो. तर ध्येय आणि मूल्य निश्चिती. तर आपली मूल्य आपण निश्चित केली पाहिजे, लक्षात घ्या. काय असतं पाहिजे की शेवटी आपण म्हणतो ना की कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा भाग आहे. काय नाही, मग तुम्ही काय महात्मा गांधी लागून गेला का, असं आपण सहजपणे बोलतो. मी महात्मा गांधी होणार नाही, बरोबर आहे, पण मी महात्मा गांधीसारखं होण्यासाठी प्रयत्न करू शकतोच ना. त्यांची जी मूल्य आहेत समजा ती मला स्वीकारायची आणि तो ठरवायची, पण ती ठरवायची मी ही माझी मूल्य आहे, मला यासाठी मी एवढंच करणार बस. भले बाकीच्या मार्गाने पैसा मिळणार असेल तर मला नको पैसा फार, म्हणजे एवढा पैसा घरात म्हणजे ज्याला काय म्हणतो लाईव्हलीहूडसाठी किंवा जगण्यासाठी मला एवढा पुरेसा आहे, माझं पैसे एवढंच मला मिळालं तरी बस झालं. असे मूल्य असू शकतं काही लोकांचं. काही लोकांचं असं असू शकतं की नाही, मला खूप माझं काही मिळवायचं आहे, वेगळ्या प्रकारचं मूल्य असू शकेल. काही लोकांचं असं मूल्य असू शकतं की नाही, मला फक्त सामाजिक सेवाच करायची आहे, त्याचं तेच मूल्य असतं. ती मूल्य आपली काय निश्चित असली पाहिजेत. आणि मग एकदा का मूल्य निश्चित केली, आपण आपली जीवनाची ध्येय निश्चित केली, मग त्या दिशेनं प्रवास करायचा आपल्याला नक्की होतं. अन्यथा आपण गोंधळलेलं राहतो. मग मध्येच एकदा आपल्याला असं वाटतं की आपण स्वतः स्वीकारलं असतं, प्रामाणिकपणे हे मूल्य आपण स्वतः स्वीकारलं असतं, आणि मध्येच मग कोणतरी म्हणते नाही, ते शेजारचा जो आहे ना ते पैसे खातो खूप, बघा त्याच्याकडे एवढ्या वस्तू आल्या, काय आलं, आपल्याकडे काहीच नाही, आणि मग आपल्याला दुःख व्हायला लागतं. तर हे चूक आहे, लक्षात घ्या, हे चूक आहे. कारण आपण आपली मूल्य ठरवलेली आहेत ना. आता आपण नाही विचार करायचा त्याचा कुणी काय करते काय ते, आपल्या मूल्याने किंवा आपल्या दिशेनेच आपण जायचं आहे. तर त्या दृष्टीनं आपण हा विचार करायचा आहे की आपलं कोणतं मूल्य आपण, आणि मग ही काही सामाजिक मूल्य असतात. आपण सर्वसाधारणपणे आपण असंच म्हणतो ना की समाज मान्यच आपण मूल्य स्वीकारतो, असं काही समाजाच्या मान्य नसलेली मूल्य आपण स्वीकारणारच नाही. ते जे मूल्य आहे ते आपण ठरवायचे असतात, आणि एकदा मूल्य ठरली मग आपल्याला आपल्या आयुष्याचा प्रवास करणं हे सोपं जातं. अन्यथा आपण गोंधळलेलं राहतो, आणि गोंधळणं म्हणजेच मानसिक आरोग्य बिघडणं होईल, लक्षात घ्या. तर ध्येयांचा प्राधान्यक्रम ठेवावा. बऱ्याच वेळा काय असतं की आपल्याला काही असं म्हणतो, अलीकडे एक परवलेले शब्द आहे की तुम्ही उंच ध्येय ठेवा, आणि मग ठीक आहे, चांगलं एका मर्यादेपर्यंतच ते विधान ठेवा. परंतु आपल्याकडे काय केलं पाहिजे की ते जे ध्येय आहे ते उच्च ध्येय ठेवा, उच्च विचारसरणी सगळं ठीक आहे, उच्च ध्येय ठेवायचं, परंतु त्याचा प्राधान्यक्रम ठरला पाहिजे, त्याचे आपण टप्पे ठेवले पाहिजे. नाही आता ठीक आहे, मला अमुक करायचे खरं आहे, पण नाही ते जमत नाही, तर त्याच्या खाली कोणतं त्याला आपण प्राधान्यक्रम आपण ठरवून घेऊया. नाही पण इथं नाही, मला इथं जायचं, इथं नाही तर इथे यायचं आहे. तर पण मार्ग तोच, लक्षात घ्या. ध्येय मी बदललेलं नाही, रस्ता बदललेला नाही. परंतु एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल की समजा एखादा मुलगा आणि त्यांनी ध्येय ठेवलं की मला डॉक्टर व्हायचं आहे. चांगली गोष्ट आहे, अत्यंत डॉक्टर आहे चांगलं, पण काय व्हायचं आहे नाही, मला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधनं काय MBBS होऊन काय MD काय MS व्हायचं वगैरे, हे त्याचं चांगलं ध्येय होईल. पण प्रत्येक वेळा ते होईलच असं नाही ना. तिथपर्यंत आपण त्या दिशेनं प्रयत्न करणार आहोत, त्या दिशेनंच तुमचा सारखा प्रवास राहणार आहे. पण मला नाही प्रवेश मिळाला, मला MBBSला माझा प्रवेश, ठीक आहे, मी BAMSला जाईन, BMSला नंतर मग BHMS करेन, किंवा काहीतरी तुमचं ते होमिओपॅथिक कोर्स करेन, किंवा तुमच्या दुसऱ्या एखादा मेडिकलचा जो काय कोर्स असेल तो कोर्स करेन, अशी, किंवा डेंटलचा कोर्स करेन. अशा पद्धतीचे जे काही कोर्सेस आहेत, किंवा फिजिओथेरपीचा कोर्स करेन. म्हणजे हे जे आहे ते प्राधान्यक्रमानं, म्हणजे मला ते नाही मिळालं तर मग काय करणार तुम्ही? जे आपण टोकाचं ठरलं होतं, ते अंतिम ठेवलं होतं, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोतच, नो डाऊट, त्या दिशेनं चालणार आपण. परंतु ते जे झालं नाही तर आपण काय, तर हे आपल्याकडे पर्याय असले पाहिजे. म्हणून ध्येयाचा प्राधान्यक्रम ठरला पाहिजे. नंतर वास्तवात जगण्याची सवय लावली पाहिजे, किंवा सवय केली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की हे माध्यमामध्ये आपण बघून, सिनेमामध्ये, TV मध्ये वगैरे बघून, किंवा बाहेरसुद्धा काय जगात काही गोष्टी पाहून आपल्याला असं वाटतं की असं असलं पाहिजे, अमुक असलं पाहिजे, तमुक असलं पाहिजे, गाडी असली पाहिजे, घोडा असला पाहिजे, बंगला असला पाहिजे. ठीक आहे, असलं पाहिजे, चांगली हरकत गोष्ट नाही, ते ध्येयानं कामही करा, तुम्ही प्रयत्नही करा, प्रश्नच नाही. परंतु आपली कॅपॅसिटी काय आहे, आपले आर्थिक उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, आपले सामाजिक स्टेटस काय आहे, आपण कोण आहोत, ह्याची नीट आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. स्वतःची जाणीव, स्वतःच्या मर्यादा, स्वतःच्या ॲबिलिटीज, या सगळ्याच्या मर्यादा आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. आणि मग ह्या गोष्टी लक्षात घेऊनच आपण सगळ्या आपल्या अपेक्षा, आकांक्षा, इच्छा हे ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मग हे गोंधळ होत नाही, मग मानसिक ताण पडत नाहीत. अन्यथा मग एक फ्रस्ट्रेशन लागतं,
त्याच्याकडे हे आहे माझ्याकडं नाही, मग त्यामुळं ताण येणं, त्याच्यामुळं काहीतरी मनात सारखं काहीतरी धुसफूस राहणं हे चुकीचं होतं लक्षात घ्या. तसंच श्रम, विश्रांती, मनोरंजन यांचं समतोलन साधता आलं पाहिजे. मी पाहतो की काही वेळेला काय होतं पहा की काही काही वर्कहोलिक असतात काही लोक, ते त्यांना कामाशिवाय चैन पडत नाही. आपण जर म्हणतो की अगदी आपणच नव्हे, अगदी मध्ये जपानमध्ये सुद्धा मला ची बातमी होती, जपानमधले लोक वर्कहोलिक आहेत. तेही तितकंसं फार चांगलं नसतं. सारखं काम करण्याची सवय असणं ही काही बरोबर नसतं. आणि म्हणून मग काय केलं की काम केलं पाहिजे, पण विश्रांती घेतली पाहिजे आणि मनोरंजनही केलं पाहिजे. म्हणून जपान सरकारला असं करावं लागलं की सक्तीने त्यांना सुट्ट्या देणं कामगारांना, एन्जॉय करा तुम्ही लाईफ असं सांगावं लागतं लक्षात घ्या. तर हे जे आपल्या जीवनाचे महत्त्वाचे भाग असतात लक्षात घ्या. आणि म्हणून श्रम, विश्रांती आणि मनोरंजन यांचं समतोलन साधता आलं पाहिजे. ह्याच्या उलटही काय वेळा होतं, काही लोक काही कष्ट काही नाही, सारखं उठसूट आपलं टी व्ही लावून बसलेलं आहे, सारखं करमणूक कर, इथं गाडी लाव, सिनेमा लाव, मला हे आवडतं ते आवडतं. अरे काय करतो काय तू, काही काम काय करणार का नाही, लाईव्हलीहूडसाठी काही पैसे मिळवणार का नाही, काही कष्ट करणार का नाही, सारखं तेच करत बसणार, याचा विचार करावा लागतो लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या 3 गोष्टीचं समतोल साधता येणं हे फार महत्त्वाची गोष्ट असते. नंतर प्रेमळ व्यक्तींचा सहवास. आता ह्या व्यक्तीची मगाशी म्हणल्याप्रमाणे घरात जर मिळाले तर ती चांगलीच गोष्ट असते, पण त्याचबरोबर बाहेरसुद्धा आपले मित्र मिळत आले पाहिजेत. जर मित्र चांगले मिळाले तर निश्चितपणे म्हणजे काय असतं पहा, आपण वेदना असतात, आपली दुःख असतात, आपले काही प्रश्न असतात, आपल्या समस्या असतात, हे बऱ्याच वेळा आपण आपल्या कुटुंबाशी शेअर करत असतो किंवा करणं अपेक्षित असतं. काही वेळा असंही असतं की ते कुटुंबात शेअर करता येणं शक्यही नसतं, कारण ते काही घरातल्या त्यांचं जग आणि तुमचं बाहेरचं जगात थोडा फरक असतो कदाचित. आणि मग आपले मित्र जे असतात बाहेरचे, हे मित्र जर चांगले मित्र असतील आपल्याला, ते मित्रांशी आपण शेअर करतो आणि त्यामुळं आपल्या काही समस्येला उत्तरं मिळत असतात. आपली दुःख आपण दुसऱ्याजवळ व्यक्त केल्यामुळं आपल्याला एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट मिळत असतो. आणि असा जर चांगला सपोर्ट मिळाला तर निश्चितपणे त्यात तत्कालीन का होईना, ते उदाहरण अगदी साधं मी सांगेन तुम्हाला की एकदा ऑफिसमध्ये थोडीशी कुरकुर झालेली आहे, किरकिर झालेली आहे, बॉस बरोबर आले असेल किंवा आणखी कोणावर झालेली असेल. त्याचबरोबर आपल्या एखादा मित्र ऑफिसमधला दुसऱ्या एखादा सहकारी असतो, जिशी आपण अरे जाऊ दे रे, कशाला ते काय करतो, सरांचं काय एवढं मनावर घेतो, ते आज थोडीशा रागात होते म्हणून बोलले असतील, असं म्हणल्याबरोबर आपला तो सुरुवातीचा जो राग असतो किंवा हे ताण असतो तो रिलीफ होतो. हा जो काही रिलीफ असतो. आणि म्हणून मग नाहीतर अन्यथा काय होतं की हा जो ताण असतो हा रिलीव्ह व्हायला काही कुठं सोयच नसेल, कुठं संधीच नसेल, तर तो ताण आपल्याला थोडा वाढत जातो आणि मग तो थोडासा आपलं मानसिक आरोग्य बिघडायला कारणीभूत ठरतो. नंतर भावना विष्काराला संधी पाहिजे. म्हणजे आपले जे काही भावना असतात, मी कशी म्हणलं तुम्हाला की ऑफिसमध्ये असतो, कुठे आपण काम करत असतो, तर आपल्या भावना, आपल्या कल्पना, आपले विचार व्यक्त केले पाहिजे कुणाजवळ तरी. मग आपले मित्र असतील, आपली पत्नी असेल, मुलं असतील, घरातली मंडळी असतील, शेजारपाजारी असतील, ऑफिसमधले कर्मचारी असतील, यांच्याविषयी व्यक्त केले पाहिजेत. आता हे प्रत्यक्षात काही वेळा बोलून व्यक्त होतं, काही वेळा कलेच्या माध्यमातून व्यक्त व्हायला काय हरकत नसते. काही वेळा तुमची चित्रकला असेल, साहित्य असेल किंवा संगीत असेल, काही छंद जोपासूनसुद्धा हे आपला जो काही भावनाविष्कार असतो तो व्यक्त करता येतो. आणि असं जर भावनाविष्कार आपण व्यक्त केला तर त्याचा ताण आत घुसमट असते, ती घुसमट राहत नसते लक्षात घ्या. थोडा आपण खऱ्या अर्थानं तो एन्जॉय करत असतो. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचे म्हणजे थोडक्यात भावनाविष्कार जे असतात हे वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होणं अत्यंत आवश्यक. आणि म्हणून तर मग आता ही जाहिरातीच्या टी-व्हीवर बोलून तरी बघा, फेसबुकची जाहिरात असते पहा, तर काय आपण फेसबुकला, व्हॉट्सअपला किती जरी शिवाय दिल्या, किती जरी आपण चिडलो सामाजिक माध्यमावर, तरी हे समाज माध्यमावर तरीसुद्धा आपल्याला लक्षात येईल ही गोष्ट खूप मान्य करावं लागेल आपल्याला की सध्या ही जी 2 माध्यमं आहेत, काय फेसबुक असेल म्हणा किंवा ही समाज माध्यमं सगळी जी आहेत ना, त्याच्यातचा सुद्धा जरी त्यातला वाईट पार्ट आपण बाजूला ठेवूया, पण ह्यानंसुद्धा आपल्याला सध्याच्या काळात, कोरोना काळात तरी चांगलं सपोर्ट केलेलं आहे. आज आपण आपल्या मित्राशिवाय आपण बाहेर जात नाही, सध्या घराच्या बाहेर जात नाही, पण आपल्या मित्राशी फोनवर बोलतो आहोत, आपण त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही आपल्या भावना व्यक्त करत आहोत. खूप चांगले लोक आता विचार व्यक्त करतात, भावना, कविता, कल्पना सगळ्या येत आहेत, विचार व्यक्त होत आहेत. काही लोक चित्र त्याच्यावर काढून पाठवत आहेत. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी हे भावनाविष्कार केल्यामुळे काय होतं पहा की आत कुडत राहण्यापेक्षा हे व्यक्त होणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर सकारात्मक विचार. एक लक्षात घ्या की सकारात्मक काय वेळेला लोकांचा घोटाळा काय होतो की सकारात्मक विचार आणि विशफुल थिंकिंग यात फरकच लोकांना कळत नाही.
म्हणजे आपल्याला हवं तसंच फक्त विचार करणं, ह्याला सकारात्मक विचार म्हणत नाही आपण. सकारात्मक विचार याचा अर्थ एवढाच आपण की विनाकारण नकारात्मक का विचार करायचा. समजा मला या ठिकाणी काहीतरी एखादी गोष्ट करायची, मी अभ्यास करतो आहे, मी परीक्षेत माझी बुडली तर, मला त्यावेळेला गाडीच मिळाली नाही तर, असे विचार का करायचे, एवढाच त्याचा अर्थ आहे फक्त. का माझाच पेपर नेमका चुकीचा एक्झामिनरकडे का गेला तर, हे नकारात्मक विचारातले काही नाही. मी माझ्या पद्धतीने मी अभ्यास केलेला आहे, मी चांगल्या मार्गाने पास होईल, हा सरळ सिंपल विचार आहे, हा सकारात्मक विचार आहे. म्हणजे मला सगळं सोयीचं होईल हे सकारात्मक विचार नव्हे, पण जे काय आहे ते सरळ साधी गोष्ट आहे. मी अभ्यास केला की मुलं पास होतात, मी पास होणार आहे, मी चांगला अभ्यास केला, मला चांगले मार्क्स मिळणार आहेत, हा सकारात्मक विचार आहे. तर अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टी म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही कामाच्या बाबतीत, तुमच्या कर्तव्याच्या बाबतीत, तुमच्या ऑफिसमधल्या कामाच्या बाबतीत, घरातल्या गोष्टीच्या बाबतीत सकारात्मक विचार करणं की त्यामुळं देखील मानसिक आरोग्य. आता अलीकडं तर एक पॉझिटिव्ह सायकॉलॉजी नावाची सायकॉलॉजी ब्रँचेस हळूहळू विकसित होत चाललेली आहे. म्हणजे पॉझिटिव्ह सायकॉलॉजी एक आहे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहे आणि सायकॉलॉजी ऑफ हॅपीनेस, हे दोन थोडेसे काय म्हणून आपण जवळजवळ असणारे असे ब्रँचेस सध्या अलीकडं खूप अभ्यास व्हायला लागलेला आहे की आनंदी कसं राहायचं असेल तर काय करायला पाहिजे असतं. तर हॅपीनेस, सायकॉलॉजी ऑफ हॅपीनेस, तर हा जो हॅपीनेसचा जो भाग असतो तर त्याच्यामध्ये सकारात्मक मानसशास्त्र जे आहे किंवा सकारात्मक विचार हाच त्यातला महत्त्वाचा गाभा असतो. तर त्या दृष्टीनं आपण सकारात्मक विचार हे आपल्या मानसिक आरोग्याला निश्चितपणे चांगलं करत असतात. आता मानसिक आरोग्य संपन्न व्यक्तीची लक्षणं कोणती. मग आता मानसिक आरोग्य एक माझं चांगलं आहे कशावरून समजायचं, तर मुळात जे मानसिक आरोग्य संपन्न व्यक्ती असते ना त्याला एक स्वतःचा एक आत्मविश्वास असतो. म्हणजे कुठलंही काम सांगितलं नाही की त्या समजत नाही मला माहीतच नाही, ठीक आहे ना, मी करू शकतो. समजा मला माहीत नसेल तर मी माहीत करून घेऊन करू शकेन. बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही लोकांच्या पद्धत असं होतं की त्यांना नाही म्हणायचीच सवय असते. मला जमत नाही. समजा आपल्याला माहीत नाही तर मी माहीत करून घेतो, पण मला माहिती आहे की मी करू शकतो. एका माणसाला जे जमतं ते मला दुसऱ्या माणसाला जमायलाच पाहिजे असं का वाटत नाही आपल्याला. तर असा आत्मविश्वास असणं अत्यंत आवश्यक असतं. ही एखादी काम करते, मला का करता येत नाही, तर असं आत्मविश्वास असणं हे आरोग्य संपन्न व्यक्तीचं लक्षण असतं, मानसिक आरोग्य संपन्न व्यक्तीचं लक्षण असतं. ते अशी व्यक्ती वास्तववादी असते, ही कुठल्याही हवेत गोष्टी करत नाही. सध्या माझी परिस्थिती काय आहे, मी कुठं आहे, माझे ॲबिलिटीज काय आहेत, माझे स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते आहेत, माझे विकनेसेस कोणते आहेत. त्याला आपण सोट ॲनालिसिस हल्लीकडे म्हणतो नाही का, आता हल्ली सोर्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट, विकनेसेस काय आणि अपॉर्च्युनिटी आणि आता थ्रेटच्या विषयाचं म्हणतो आपण चॅलेंजेस. तर असं ॲनालिसिस करून आपण आपलं जगणं म्हणजे अत्यंत वास्तववादी. आपण सामान्य माणसं आहोत, आपण सामान्य माणसाकडे जगतो की फार मोठं आपण काही हवेत काही अपेक्षा करणार नाही, कल्पना करणार नाही. त्यामुळं विनाकारण भांबवून जाणार नाही, विनाकारण वाहत जाणार नाही, विनाकारण अनावश्यक अशा अपेक्षा करणार नाही आणि अपेक्षा भंग झालं म्हणून दुःखीही होणार नाही अशा अर्थानं. नंतर भावनिक स्थिर असते अशी व्यक्ती. म्हणजे ही मानसिक आरोग्य संपन्न व्यक्ती काय कसं असतं भावनिक स्थिर म्हणजे काय की भावना सगळ्यामध्येच असतात लागतील, परंतु त्या भावनेचं प्रकटीकरण करताना भावनाचं जे प्रकटीकरण असतं ते किती मर्यादेपर्यंत करायचं, किती त्या भावनेला महत्त्व द्यायचं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की काही लोक म्हणत नाही ती फार व्यक्ती आहे ना, ती फारच भाबडी आहे वगैरे. भाबडी व्यक्ती भाबडी असणं हे कितपत बरोबर आहे. हे भाबडेपण किंवा भाबडं असणं हे आपल्याला आवडतं, भाबडी व्यक्ती आपल्याला आवडतात, पण ते परवडत नाहीत ना. भाबड्या व्यक्ती आपल्याला परवडत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून ते कितपत त्या भावनेच्या आधी जायचं. नेमकं नाही प्रेम म्हणजे प्रेम असतं वगैरे, ठीक आहे प्रेम असतं, पण व्यवहार आहे ना काही. आपल्या जमिनीवर आपण पाय टेकले पाहिजे. आपल्याला घरदार आहे, आपले मित्रपरिवार आहे, आपला समाज आहे, माझं कुटुंब आहे, माझी प्रतिष्ठा आहे. प्रेम म्हणजे प्रेम, काही करून चालत नाही, लक्षात घ्या. अशा अर्थानं म्हणजे भावनिक स्थिर असलं पाहिजे आपण. समाजमान्य मार्ग कोणते आहेत त्याच्या माध्यमातूनच आपल्याला व्यक्त होता येतं. ही जी माणसं असतात ना आरोग्यसंपन्न, मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न माणसं असतात, ही जे काही समाजमान्य मार्ग असतात या मान्य मार्गानेच व्यक्त होत असतात. समाजजनिक क्षमता म्हणजे ही माणसं जी असतात ही कुठल्याही समाजामध्ये सहजपणे आपल्या जुळवून घेतात, परिस्थितीशी ॲडजस्ट होतात. याचा अर्थ असा नाही सांगता म्हणजे ते म्हणाल तसं करतो असं नाही. तर जी काही परिस्थिती असते, नवनवीन परिस्थिती येते, नवनवीन समस्या असतात, त्याला सहजपणे तोंड देतात
आणि जुळून घेता बाबा ठीक आहे ना, म्हणजे या ठिकाणी इतक्या मर्यादेपर्यंत मला जायचं आहे, हे माझं काम आहे आणि माझ्या ह्याला मी मुरड घालणार या ठिकाणी आणि या ठिकाणी मी पुढं जाणार. या दोन्ही गोष्टी त्याला जमत असतात. अशा प्रकारे तो ॲडजस्टमेंट करत जात असतो लक्षात घ्या. आणि ॲडजस्टमेंट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मग अशी मी म्हणतो तुम्हाला बुद्धिमत्तेची एक व्याख्याच म्हणणे अशी केलेली आहे की पॉवर ऑफ ॲडजस्टमेंट. ही काय बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर समायोजन क्षमताच आहे. तर एक समायोजन क्षमा असते ही व्यक्ती. नंतर निर्णय क्षमता म्हणजे ही मानसिक आरोग्यसंपन्न व्यक्ती असते, ती निर्णय घेते लक्षात घ्या. ती निर्णयक्षम असते. ही मुळात म्हणजे निर्णय घेणं, निर्णय घेता येणं, निर्णय योग्य वेळी घेणं, निर्णय अचूक घेता येणं, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात लक्षात. म्हणजे वेळच्या वेळेस त्या योग्य वेळेत योग्य निर्णय घेता येणं हा फार महत्त्वाची गोष्ट असते. पण महत्त्वाच्या अगोदर सर्वात म्हणजे निर्णय घेता येणं. बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांना निर्णयच घेता येत नाही. तर नाही, जी मानसिक आरोग्य संपन्न व्यक्ती असते ती निर्णय अचूक वेळेला अचूकपणे निर्णय घेते. कदाचित एका निर्णय चुकेल पण त्या वेळेला ती योग्य वेळेला योग्य निर्णय घेते. त्याच्या दृष्टीने ते आपल्या दृष्टीने असं वाटलं की त्याचा निर्णय चुकीचा आहे, त्याच्या दृष्टीने तो निर्णय त्यावेळेला त्यांनी घेतलेला योग्य निर्णय असतो लक्षात घ्या. ही व्यक्ती निर्णयक्षम असणं अत्यंत अपेक्षित असतं आणि ते असते लक्षात घ्या. जर मानसिक आरोग्य संपन्न असेल तर ती निर्णयक्षम असते. नंतर उत्तम शारीरिक आरोग्य असतं. मग अशी म्हणलं तुम्हाला उत्तम शारीरिक आरोग्य असल्याशिवाय तर ती मानसिक आरोग्य संपन्न असूच शकत नाही. नंतर तिला स्वतःबद्दल रिस्पेक्ट असतो. ते स्वतः असं नाही म्हणतं आम्ही काय बाबा, आम्ही काय बाबा गरीब आहे, आम्ही काय खेड्यातले आहोत, आम्ही काय शिकलेलं आहे का, अशा पद्धतीची जी भावना, अशा प्रकारची न्यूनत्वाची भावना याच्यामध्ये असत नाही. न्यूनगंड असत नाही कुठल्याही नाही बाबा. मी मला रिस्पेक्ट आहे की मला स्वतःच्याबद्दलचा रिस्पेक्ट असणं. माझ्या जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत त्या आहेतच. समजा मी कमी शिकलेलो असेल, मला कमी मार्क्स मिळाले असतील, पण माझ्याकडे ही दुसरा गुण जास्त चांगला आहे ना. मी खेळामध्ये चांगला आहे, माझा अभ्यास चांगला जरी नसला मी खेळात चांगलेला आहे, किंवा मी सामाजिक सेवा मग चांगली करतो. ही गोष्ट जी आहे ह्या गोष्टीचा मला रिस्पेक्ट असला पाहिजे की स्वतःबद्दलचा आदर असला पाहिजे. तर स्वसंरक्षणाची जाणीव असली पाहिजे. स्वसंरक्षण सगळ्या दृष्टीनं म्हणजे शारीरिक संरक्षण असेल, आता शारीरिक संरक्षण फारसा प्रश्न येत नाही, पण सगळे मानसिक संरक्षण असेल, भावनिक सुरक्षितता असेल, त्याची जाणीव असणं अत्यंत त्याला असते अशा व्यक्तीला. की आपल्याला जी भावनिक सुरक्षितता आहे ती भावनिक सुरक्षा कुठून मिळते, कशी मिळते आणि किती मिळायला पाहिजे ह्याची सगळी कल्पना ह्या मानसिक आरोग्य संपन्न व्यक्तीला असते. आणि ती स्वतः संरक्षण मिळवण्याचा प्रयत्नही करते. भावनिक सुरक्षितता मिळवायचा प्रयत्न करते, शारीरिक संरक्षण मिळवायचा प्रयत्न करत असते. ही मानसिक आरोग्य संपन्न व्यक्ती ही ह्या सहसंरक्षणाबाबतीत अत्यंत अलर्ट असते. नंतर आत्ममूल्यमापन करण्याची क्षमता म्हणजे स्वतःच्या क्षमता, ज्याच्या स्वतःची चिकित्सा, मग जसं आपण म्हणलं की सोट ॲनालिसिस, तसं स्वतःच्या काय आत्ममूल्यमापन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. की मग स्वतःचे काही पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत, निगेटिव्ह कोणत्या गोष्टी आहेत, मी कोणत्या गोष्टी सुधारू शकतो आहे, कोणत्या गोष्टी मला सुधारताना त्रास होतो, कोणत्या गोष्टी मला आनंद होतो, कोणत्या गोष्टीमुळं मला दुःख होतं, कोणत्या गोष्टीचा मला राग येतो आणि कोणत्या गोष्टीबद्दल मला प्रेम वाटतं. या सर्व गोष्टी लक्षात घ्या. या सर्व गोष्टीचं त्याला स्वतःचं मूल्यमापन करता आलं पाहिजे आणि करता येत असतं. मानसिक आरोग्य संपन्न व्यक्ती असेल तर ते करता येतं. म्हणजे मला राग कधी येतो, अमुक गोष्टी मला राग येतो, जसं आपण म्हणतो ना जेवताना सुद्धा मला अमुक पदार्थ आवडत नाही, हे जसं म्हणतो तसंच आपण असंही म्हणतो ना, मला ही गोष्ट नाही आवडत. याचा अर्थ असा की मला हे त्याचं ठरलेलं असतं की मला ही प्रामाणिकपणाच आवडतो, किंवा वेळेवर येणं मला आवडतं, का अमुक गोष्ट आवडत नाही, किंवा अनियमितपणा मला आवडत नाही, अस्वच्छपणा मला आवडत नाही. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या स्वतःला काय आवडतं आणि काय नावडतं या गोष्टीची जाणीव त्याला पूर्ण त्याची क्षमता आहे. असं स्वतःची चिकित्सा करण्याची क्षमता काय की मला माझ्यामध्ये ही कमतरतासुद्धा आहे. जसं माझ्याकडे पॉझिटिव्ह तर काही कमतरता आहेत, मला हे जमत नाही, मला हे जमायला पाहिजे, मला इंग्रजी बोलता आला पाहिजे चांगलं, पण मला हे जमत नाही, याची त्याला जाणीव असते. बरोबर आहे. म्हणजे अमुक ही गोष्ट मला हे करता येत नाही, मला संगणक चांगला चालवता येत नाही, मला यायला पाहिजे परंतु मला येत नाही, माझी ही लिमिटेशन आहे. ही जी आहे ते अशा प्रकारे स्वतःची चिकित्सा करता येण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असते. जसं म्हणलं मला की मला हे येत नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु तो प्रयत्न आधी असतो लक्षात घ्या. प्रबळ इच्छाशक्ती आहे त्याच्याकडं, मला हे मिळवायचं आहे, मला हे जमवायचं आहे, मला हे करायचं आहे, अशा पद्धतीची इच्छाशक्ती असते आणि उच्च आकांक्षा असतात त्याच्या. म्हणजे आपण आज येत आहोत, मी असं म्हणत नाही की त्यांनी फार उंच उडी मारली, उलट ते आम्ही अपेक्षा पण करत नाही. मी असं म्हणतो फक्त मी आज जे आहे
की मी आणखी वर जाणार आहे, आजच्यापेक्षा माझा उद्याचा दिवस हा चांगला असणार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. मी अमुक मिळवणारच, मी डिस्टिंक्शन मिळवणार आहे, मी अमुक एक इतके हे मिळवणार आहे, मी अमुक एक पद मिळवेन, मी अमुक एक ही डिग्री मिळवणार आहे, अमुक एक इतका पैसा मिळेल. हे जे आहे त्याची आकांक्षा अशा प्रकारची आकांक्षा असते आणि त्या आकांक्षासाठी तो आकांक्षापूर्तीसाठी तो प्रयत्नशील राहत असतो. तर ही साधारणपणे मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न असलेले जे व्यक्ती असतात त्यांची लक्षणं असतात. तर ही जे काही आपणही ह्या अशा प्रकारची लक्षणं आपल्यामध्ये आढळून येतील आणि आपल्यामध्ये जे काही गुण असतील आपण देखील मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न राहण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.